किंबहुना सर्वसुखी पूर्ण होते दिलोकी वंदेवाले पुरकी आनंदेव। मित्रांनो, मी आहे आता आमच्या मौजे सांडपाडा देवस्थान येथे आणि आज आपण आलोय दत्त मंदिरात आणि दत्त मंदिराचा हा परिसर तुम्ही बघू शकता। तर आता येत्या 14 डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतं। त्याचप्रमाणे आमच्या इथे सांडपाडा इथे नवी मुंबईमध्ये सर्वात मोठा असा हा जन्मोत्सव सांडपाडा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मिळून साजरा करतात। तर नवी मुंबईमध्ये हा प्रसिद्ध देवस्थान आहे आणि आता संध्याकाळची आरती चालू आहे। तर या आरती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आरतीचाही आस्वाद देण्याचा प्रयत्न करतोय आणि थोड्या वेळात कीर्तनही चालू होणार आहे, तर तोही तुम्ही आस्वाद घ्या। आणि या व्हिडिओमार्फत मी सांडपाडा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मिळून तुम्हाला या व्हिडिओमार्फत आग्राचे निमंत्रण देऊ इच्छितो। येत्या 14 डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव आणि दत्त महाराजांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा तुम्ही येऊन नक्की सहकुटुंब सहपरिवार लाभ घ्यावा या व्हिडिओमार्फत तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देतोय। तर चला आता आपण आरती घेऊया। दिगंबरा
तुझे कारणी देह माझा पडावा कुठे शिव नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीची आता जय जय रघुमहेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मोरया मोरया विवादकाने तुझी सेवा कृपाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तुला कोटी अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर मित्रांनो आता आरती झालेली आहे आणि आरती नंतर महाप्रसाद असणार आहे। तर दर गुरुवारी भाविक अन्नदान करत असतात। तर तो गुरुवारी अन्नदानाची प्रत्येकाला सेवा असते। तर आता अन्नदान होणार आहे, तेही तुम्ही या व्हिडिओमार्फत बघा आणि नंतर कीर्तन असणार आहे, तोही मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर असेच व्हिडिओला राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। आणि याच्यामार्फत मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की दत्त जन्मोत्सव जो असणार आहे, दत्त जयंती, ते आपण याच चॅनलवर थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह टेलिकास्ट असणार आहे। तर जे या व्हिडिओवर नवीन आहेत त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही बसल्या घरी जो उत्सव आहे त्याचा थेट प्रक्षेपण तुम्ही या व्हिडिओमार्फत बघणार आहात। तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओवर। Oh
तर मित्रांनो, आता तुम्ही सुप्रियाताईंचा कीर्तन ऐकला. खूप अति सुंदर अशी वाणी होती आणि खूप मन प्रसन्न झालं. तर आज अशा प्रकारे कीर्तनाची सांगता झाली. तर हा व्हिडिओ मी आता इथेच समाप्त करतो आहे आणि या व्हिडिओमार्फत तुम्हा सर्वांना या दत्त जयंती उत्सवात तुम्ही दत्तमाऊलीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण करतो आहे मी आणि माझ्या समस्त ग्रामस्थातर्फे तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण. तर पुन्हा मोठ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. औत चिंतन श्री गुरुदेव दत्त.